कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत तेही एकदम फ्री. मी 6th फेल आहे यार. माझ्याने कसं होणार सगळं? मला नाही आहे दुनियाची नॉलेज. फर्स्ट टाइम रिपोर्टिंगचा टास्क. असं की यार म्हणजे मी जर गावातली मुलगी असते आणि मला सांगितलं असतं की मुंबईत जायचं तुम्हाला टास्क करायचे, माझं रिपोर्टिंग बाई मला तर असं पण 4 चौघात बोलता येत नाही आणि मला दुनियाशी बोलायचं आहे. कसं करणार मी? काय होणार? आणि त्यात पाठांतर आणि लोकांना पहिल्या प्रेमाबद्दल विचारायचंय. नाही मला तर वाटलं माझ्याने होणारच नाही. त्या टास्क मध्ये त्यांना अभिनयाचे धडे देण्यासाठी येणार आहेत झी मराठीवरील लक्ष्मी निवास या मालिकेतून लक्ष्मी आणि श्रीनिवास. आपलं स्वप्न असंच पूर्ण होणार आहे बघा एक दिवस. नक्की पूर्ण करायचं आपलं स्वप्न. अरे वा 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 वा. नमस्कार 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 नमस्कार. नमस्कार. अगं बाई किती छान वाटतं तुम्हाला सगळ्यांना बघून. कालच्या टास्कने तो पूर्ण मॅन्शन हल्लं होतं. म्हणजे काहींच्या जोड्या बदलल्या होत्या आणि काहींच्या नाही बदलल्या होत्या. पवन तू ऐकत जा ना जरा. पवन तुला कशाला काय कळतच नाही. तू माझा ऐकतच नाही पवन. नाही पवनराव तुम्ही ज्यूस पिणार का? नाही. और धीरे बोलला ना. विजय दिसतो खुश आहे पण मी विजयचे डोळे बघूनच सांगू शकते तो खुश नाही. तो पण फक्त बाहेरतून बोलतो की हो हो मी खूप खुश आहे. तो मी घातलेला बूट तू घातलेला होतास कालचा परवाचा देऊ. विजय मला सांगतात डागनी तुला काय फरक पडतोय का? कशाला एवढा विचार करतो? अरे विजयचे किसको दाग हो गया? तुझे पैर में कुछ लगा है? त्याच्यावरती अरे विजय के दिल में दाग है फिर भी फर्क नहीं पड़ रहा. पैर में दाग होने से क्या ही फर्क पड़ेगा. मला आहे मी तो बूट तू घातलेला होतास मी परवा घातलेला तो. मी ऐकून नसतं घेतला विजय. आपण कपडे दिले माहितीये का त्याला. उसको नहीं समझा मैंने क्या बोला ऐसे. जॉयनाची तर आठवण येतेच पण आता कसं आपल्याला ज्या फळ मिळालं ते खाऊन सणारी कसं संतुष्ट राहायचं. तर आता गुरलीन माझी मेंटर आहे तर हिच्यासोबत कसं म्हणजे समोर जाता येईल याच्यावर जास्त फोकस आहे माझा. अरे आपण टास्कला गेलेलो माहितीये का तेव्हा तुम्ही घातलेला बूट तू घातलेला. चिपकी कशाला राहा काय पण हे सगळं अलाउड नाहीये. मुलांना पण मुलांमध्ये पण नाही अलाउड आहे. काय चिपका चिपकी म्हणजे मिठी मारणे जोरात मिठी मारणे आणि पप्पी लेणे. देणे लेणे दोनों नहीं अलाउड. नाही अलाउड. देणे और आणि लेणे पण नाही. प्रॅक्टिकली सांगणार आहे म्हणलं हा स्ट्रॉंग ग्रुप आहे. इकडे वोट आहे. तुला जर काय म्हणतात इफ यू वॉन्ट टू स्टे लॉंगर इन दिस गेम तर या तो होतो इझिली इन्फ्लुएन्स्ड बट कसं आहे माहिती आहे तो त्रास देतात ना लोक त्रास. ही विल क्रिएट प्रॉब्लेम्स फॉर यू बिकॉज डेट टास्कमध्ये ना मी बघितलेलं त्याला. मी तुला बोलले ना तुमचा डेट टास्क कसा गेलेला. कुठला डेटवाला तो करत होता म्हणजे तो इन्फ्लुएन्स झाला ना की तो ते करतो. तो आधी आमची अशी थोडंसं बँटर झालं होतं तर त्याला मी बोलले की तू आता मला म्हणव काहीतरी कर. तेव्हा त्याने नाही ऐकलं. मग श्रेयस सरांनी येऊन केलं आणि त्याला दाखवलं तर त्यांचं बघून तो इन्फ्लुएन्स झाला आणि मग त्याने केलं. उसको त्याला असं गडगड दाखवलं ना की तो येतो असं आहे त्याचं आणि तिने तेच केलेलं त्याच्याबरोबर. मला असं वाटतं की काही लोक खूपच खुश होते आणि काही लोक थोडेसे स्ट्रेसफुल होते. जसे की ऐश्वर्या ती तर खूप तिचं डाऊनफॉल झालेला असं वाटत होतं. तिचा मूड पूर्ण खाली गेलेला. पण काही लोक जाम खुश होती कारण की त्यांच्याच ग्रुपमध्ये थोडीशी अदलाबदली झालेली. पळून गेलं कसं वाटतंय आता. दुःख तर ऑब्व्हियसली होतंय. रडा ना मग. रडली ना अजून किती रडू का दिवसभर रडतच बसू. कोण बोललं रडलं कोणी बघितलं. एक थेंबी आला तर काय पाहिजे पळून गेला. मिस करेन त्याला खूप. त्याला शिकवणं त्याच्याबरोबरची मस्ती मजाक जे करायचो. मिस यू टू. जेवून घ्या झाला नाश्ता. करते.
त्यांच्याबरोबर टास्क परफॉर्म करायचं तर त्यांना जाणून नको घ्यायला. पवनला लगे विसरून जाता यार तुम्ही शब्दातच. ते किती रात्रीचा फक्त 8-1 तासाचा फक्त फरक असन. ते जाऊन झोपले, गेलं सगळं रात्रभर. काय गेलं सगळं, रात्रीपर्यंत त्याच्याशी बोलत बसलेली मी पवनची, त्याला समजवत होती. ह्याच्या बाबतीत नाही माहिती काय तुम्हाला? नाही, मला काहीच नाही माहिती त्यांच्याबद्दल. मग तेच आता जाणेन ना तर टास्क परफॉर्म करायचं. तुझं खानदान कुठलं, तुझी बहीण कुठली, मामी कुठली, मम्मी कुठली, सगळं म्हणजे उतारा बनवता का तुम्ही? तसं नाही, पण ऍटलिस्ट ना थोडस कळायला पाहिजे त्यांचं ना. काय व्यक्तिमत्व आहे ते थोडस जाणून घ्यायला पाहिजे ना. कारण मी तर पवनला खूप समजा चांगल्यापणे ओळखते. समजा आता 3 आपल्या हप्ते झाले. 3 हप्त्यामध्ये अजून परत बदलायला लागले तर हे राम, अरे राम, मला असं वाटतं होईल परत कदाचित ना. फक्त माझा पार्टनर तेच राहिला पाहिजे. आपला पार्टनर आपल्यासाठी 1 नंबर, 1 नंबर म्हणजे 1 नंबर. तुमचं पण बदललं तर तुम्ही कोणाला सिलेक्ट कराल मग? अवघाच अक्षदा होती, अक्षदा गेली. अक्षदा राहिली असते आपल्या पार्टनर, म्हणजे प्रणालीला सिलेक्ट केलं असतं. म्हणजे प्रणाली बी म्हणजे असं म्हणजे जी काय म्हणजे सांगते आता तुला म्हणतो माझ्या पार्टनरला सगळं माहिती, मी काय करतो, कुठं राहतो. पार्टनर आपल्या गावातलं माहिती राहिलं ना, काही टेन्शन नाही. म्हणजे काय मग आता कळून गेलं राहिला बरोबर. कसं कसं म्हणजे आता राहिलं तर म्हणजे तासा काही सांगता नाही कधी बी बदलून देईन. राहिलं तर पण राहिलं तर आपलं बदललं पार्टनर. असेल तर तुम्हाला कोण आवडेल? मग मला नाही का कोणीच नको. कोणीच आता प्रणाली तर बोलला. प्रणाली स्टार्टिंगला म्हणजे कसं अच्छा. आता अक्षदा स्टार्टिंगला म्हणजे पहिल्या हप्त्याला अक्षदा, प्रणाली आणि अनुश्री. मग आपल्याला सगळ्यात पहिले आपण अक्षदाला चूज केलं होतं. म्हणजे आल्या आल्या आपल्याला तिने विचारलं होतं. त्यानंतर मी लगेच नीता संघ बसलो होतो, दोघा संघ बसलो होतो. मग नीता बी गावाकडची होती आणि त्याला माहिती होतं काय काय कुठलं काय मालेगावचं. मग त्यानंतर नीताला सिलेक्ट केलं आपल्या. बरोबर झालं, पण नीताला सगळं माहिती. नाही, चांगली वाटते तुमची बॉन्डिंग पण चांगली बॉन्डिंग म्हणजे तिचं माझं भांडणं झाले रात्री काल याला भांडणं तर जायचं सगळ्याच रिलेशन मध्ये होतात. चालवायचं चालवायचं काय नाही, भांडणं तर सगळ्या मित्रमैत्रीण पण भांडणं करतात, सगळेच भांडणं करतात. दोन भांडी पण एकसाथ ठेवली तर ती पण वाजतात. भांडणं तर सगळीकडेच होतात, पण तुम्ही कसं त्या भांडणाच्या पुढे कसं बघता, कसं वर्कआउट करता थिंग्स, ते महत्वाचं आहे ना. बघ, आय नो इट्स व्हेरी डिफरंट. थोडं वेगळं आहे तुझ्यासाठी हे सगळं, ओके. पण एवढं लक्षात ठेव की मी आहे मदतीला. तुझा इसेन्स तू कुठेच विसरला नाही पाहिजे. ही पॉलिटिक्स आहे किंवा काही चाललंय, तुझा इसेन्स तू आत्तापर्यंत तुझं सगळे टास्क तू जिंकत आलाय ना, ते फक्त तुझ्या कॉन्फिडन्सवर. तो कॉन्फिडन्स तू कायम ठेवला आणि तोच विनर कॉन्फिडंट आहे. तो पाहिजे म्हणजे पाहिजेच. पण तू कुठून आलाय, कशासाठी आलाय, तो इसेन्स तुझ्यातला ते तू नाही विसरला पाहिजे प्लीज. आणि मी विसरणार नाही, तू विसरते म्हणून तर सांगते ना मी. काय विसरते काय असं वाटतं तुला? जो दीपक या शो मध्ये ज्या दीपकला घेतलंय ते कारण विसरलंय तू. काय वाटते? मला एकटीला वाटतंय का? वाटत असेल म्हणून सांगतोय ना मी. काय विसरलं असं वाटते तुम्हाला? सगळ्याच एक इमोशनल साईड, एक इनोसेंट साईड, एक ती लाचार परिस्थितीची ती गरीब साईड. की मी 6th फेल आहे यार, माझ्याने कसं होणार सगळं? मला नाही आहे दुनियाची नॉलेज. मी फर्स्ट टाइम मुंबईत आलो. फर्स्ट टाइम झाले, फर्स्ट टाइम सगळे टास्क पण होत आहेत. फर्स्ट टाइम रिपोर्टिंगचा टास्क. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.